मोरेवाडी करून आणि फलंदाजीसाठी आपल्याला पाहते विकी आणि त्याच्या समेत डॉन. आता इथे सूचना असेल, यानंतर जे सामने होतील त्यांनी पहिले प्रवेश निश्चित करायचे, नंतरच मैदानात जायचे. आणि त्या 2 धावाची पेनल्टी मात्र त्या संघाला देण्यात येईल. अगदी आयोजकांना त्रास देत आहेत सर्व संघ. आता मात्र यॉर्करचा चेंडू, पहिला चेंडू हाताळला सुरेश या गोलंदाजाने आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल पहिल्या चेंडूवरती विकी या फलंदाजाला. डीजे आवाज थोडा कमी कर. डीजे मास्टर आमच्या समेत जोडले गेलेत, सौरभ डीजे, त्याचं देखील मनापासून धन्यवाद. अगदी चांगली शृंखला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 समजाई माता क्रिकेट संघ भक्ताची वाडी यांच्या माध्यमातून आणि आयोजनाचा मूल पाया जर कोण असेल तर भगवान दादा यांच्या वतीने ही शृंखला मात्र ठेवण्यात आले. अगदी चार धावा, अगदी चांगला फटका फलंदाज स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र जोरदार अपील अगदी एस्टनच्या मधोमध पकडला जातोय महेश या फलंदाजाला. महेश मात्र एक चौकार मारून माघारी परते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती. अजूनही सलामीला गेलेला डॉन मात्र नॉस्ट्रायकिंगला उभा आहे आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र त्याच्याकडे लागल्यात. अगदी डॉन नाव आहे त्या रीतीची कामगिरी असेल का? कारण आपण चित्रपट पाहत असतो, डॉन म्हटला का खलनायकाची भूमिका असते, चांगली भूमिका पार पाडत असतो तो. तशी भूमिका इथे पार पाडेल का? आणि डीजे मास्टरला देखील सांगून ठेवील. इथे मात्र हरी गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला मोठा फटका, एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय या आमदार चषकामध्ये. पहिल्या फेरी अगदी मोठा फटका पाहायला मिळतोय. व्हॉलेंटियर लवकरात लवकर चेंडू पुरवायचे, 1 वाजून गेलाय. अंपायर तुमच्याकडे बॉल असेल तर त्या चॉईससाठी त्यांना आला.
मॅच बॉल आला, धन्यवाद व्हॉलेंटियर. अगदी मनाच्या अंतःकरणापासून अगदी दुपारच्या सत्राचा उन्हाचा तडाखा पडलाय तरी देखील व्हॉलेंटियर आपली कामगिरी चोख रीतीने पार पाडत असताना, म्हणून त्याचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद आयोजकांच्या वतीने. अशीच कामगिरी उद्याच्या दिवसात देखील पाहिजे. शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात आता मात्र हलवारपतीचा चेंडू होता, त्याला मात्र फक्त दिशा दाखवले, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू मात्र ऐकणार नाही. या क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू गेला. एक चेंडू उर्वरित असेल, एक चेंडूवरती किती धावा जमून देईल. अगदी 2 विकेटची कमाई केली परंतु धावा देखील चांगल्या खर्च केल्यात या गोलंदाजाने. आता मात्र पुन्हा जोरदार अपील, काहीतरी ऑफसाईडच्या बाहेरून जाणारा चेंडू, मात्र यष्ट्यांना चकून बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र इथे अपीलला फेटाळले आणि निर्धाव चेंडूची घोषणा केली. या घोषणेने षटक संपल्याचा देखील इशारा झालाय. धावसंख्या जाऊन पोचले 2 बाद 14 या अंकावरती. 4 षटकांचा सामना स्पीडअप करायचे, जरा पंच थोडीशी घाई दाखवायचे आपल्या वतीने. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय उमेश हा गोलंदाज. आणि डॉन मात्र आता स्ट्राईकला आलाय. हा तो डॉन नाही है ज्याला 7 मुल्कों की पुलिस तलाश कर रही है. हा आपला साधा सुद्धा डॉन आहे, क्रिकेटचा डॉन आहे आणि ती डॉनगिरी दादागिरी ते सिद्ध करेल का पहिला चेंडू खेळत असताना. आता मात्र फुलटा सुद्धा चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र भिरकावला, जिथे 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न मात्र दिसून आला नाही आणि इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. धाव फलक चांगला पोचलाय, 15 या अंकावरती जाऊन राहिलाय संघ खोंडेवाडी याचा. आपण सामनामध्ये मोरेवाडी विपक्षात मोरेवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण मात्र करायला घेतलंय. आणि ते क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 विकेटची कमाई करून दिली गोलंदाज सुरेशने. 14 धावा देखील खर्च केल्या आणि ते मात्र पहिला चेंडू फेकत असताना उमेश मात्र 1 धाव खर्च करतोय. उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा रीती कामगिरी असेल, येणारा चेंडू मात्र पाहून सांगून देईल. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, अगदी एक टप्प्यात चेंडू भगवा फ्लॅग लावलाय, त्याला जाऊन आदळतोय. इथे मात्र पंच आम्हाला लागतील खोंडेवाडीच्या धाफलकावरती. आता मात्र पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज असेल, चांगली फलंदाजी होते या हरिया फलंदाजाचे. 4 चेंडू आणि 14 वरती खेळतोय. आता मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र अडवला गेलाय सीमा लगत. तिथे 2 धावा पूर्ण झाल्यात, तिसरीचा प्रयत्न होईल आणि ती देखील पूर्ण होईल. 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. 22 अंकावरती. अगदी चांगली धावसंख्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जोडण्यात यश आले या जोडीला. विकी जरी माघारी परतला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर आलेला महेश देखील माघारी परतलाय, परंतु आता चांगली भागीदारी रचत असताना हरी आणि डॉन उमेशला येथे मात्र अगदी आउटसाइड
लेग स्टंप आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जाऊन पायांवरती आदळला. काहीसा चेंडू बाहेर होता, परंतु जोरदार अपील पाहायला मिळाली. त्या अपीलमध्ये उत्साह कमी वाटून आला. अगदी फोकल धमकी ज्याप्रमाणे असते ती धमकी मात्र पंचांनी ते भरवण्यात आली होती, परंतु पंचांनी ती धमकी मात्र फेटाळून लावले. दबावण्याच्या स्ट्राईक वरती असेल हरी हा फलंदाज ज्याच्या फलीतून आतापर्यंत चांगले फटके पाहायला मिळाले. एक षटकार, 2 चौकार, 1 तिहेरी धाव देखील पाहायला मिळाली. तो फलंदाज मात्र खेळपट्टीवरती आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षक कुठेही चुकी करणार नाही आणि माघारी परतावा लागेल हरी या फलंदाजाला. हरीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती. ओके, अगदी ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता हरी या फलंदाजाचा. इथे मात्र झेलबाद होऊन माघारी परतल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी करण तिथे पोहोचला होता. पण करणला मात्र पहिला चेंडू अगदी खोलातला चेंडू मात्र फेकण्यात आला आणि त्या चेंडूवरती काही करू शकला नाही. सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली या चेंडूवरती आणि धावफलक मात्र स्थिर राहील 23 या अंकावरती. पहिल्याच षटकात 14 धावा आल्या होत्या, या षटकात 9 धावा आल्यात. विकेट मात्र एक चांगली कामगिरी करत असताना मोरेवाडी संघ. नौका गोलंदाज खेळपट्टीवरती तिसरं षटक घेऊन आलाय. कृष्णा आता मात्र कृष्णाने चेंडू मात्र हातललाय. खेळपट्टीवरती न फेकता खेळपट्टीच्या बाहेर मात्र चेंडूला फेकून दिलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अन्यथा हा मात्र बाईकच्या स्वरूपात 9+4 धावा मात्र मिळाल्या असत्या, परंतु पहिला चेंडू न फेकलाय. ट्रेडचा चेंडू असेल डॉनला. आता डॉन मात्र आपली दावेदारी पेश करत असताना दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतोय. चेंडू आलाय आणि ताकद लावले टायमिंगच्या जोरावरती हा फटका खेळलाय. आता मात्र पुन्हा अगदी बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वरती सांगतील. हा खराब चेंडू आहे. या खराब चेंडूवरती आवर्तक धावेने धावफलकावरती धाव वाढवली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचला 31 या अंकावरती. आता मात्र पुढचा चेंडू चांगला उंचावरती गेलाय. उंची जास्त लांबी कमी या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातात झेल पडला आणि झेल मात्र यष्टीरक्षकाने जमिनीला दान केला. इथे बाल बचावला गेला. डॉन फलंदाज. आता डॉनला मात्र शेवटपर्यंत थांबावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी शरीर यष्टीला 360 वलन देतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु तिथे झाले मिसफील्ड. चेंडू निघून गेलाय. चौकारासाठी येतोय तो 4 धावा. गोलंदाज आहे त्याच्या ऍक्शन वरून आणि गोलंदाजीवरून समजून येते का कमी सामना खेळला असतील हा गोलंदाज आणि त्याच्या समोर मात्र मोठा फलंदाज आणून ठेवलाय डॉन. त्याच्या फलीतून चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 13 वरती खेळतोय. कुठलाही निर्धाव चेंडू अजूनपर्यंत खेळला नाही, परंतु इथे पहिला चेंडू
अगदी बॅटची कडा घेऊन लेग स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. छोटा पॅकेट बडा धमाका देते. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल डॉन या फलंदाजाला आणि संघाच्या खात्यात मात्र धाव देखील जोडली जाईल. 38 धाव संख्या यंगस्टर खोंडेवाडीच्या संघाची धाव संख्या. आता मात्र करण पहिला चेंडू निर्धाव खेळला होता आणि कुठेतरी प्रश्न उभा राहिला होता. त्या प्रश्नाचं निवारण करीत तोपर्यंत संधी देऊया डीजे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू खेळल्यानंतर कुठेतरी प्रश्न उभा राहतो, हा फलंदाज किती धावा कुटेल. परंतु आपल्या मनगटातली ताकद ते दाखवत असताना दुसऱ्या चेंडूवरती लगावला तो षटकार. या चेंडूवरती मिळेल एक धाव आणि एक धावीच्या मदतीने धावफलक संपुष्टात येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 अंकावरती. इथे मात्र पुनश्च करण स्ट्राईकला आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र घनागती प्रहार पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र 6 धावा. शेवटचं षटक आहे, त्या षटकामध्ये चांगल्या धावा जोडत असताना तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे मोरेवाडी संघाची. तिथे आपल्याला पाहायला मिळेल सुरेश हा फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे, हार्ड हिटर आहे आणि या मैदानात त्याने चांगली कामगिरी देखील केली आहे गतवर्षी. यावर्षी त्या कामगिरीची आठवण करून देईल का. स्ट्राईकला असेल डॉन. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र अगदी त्याच्या उंचीच्या वरून जाणाऱ्या चेंडूला मात्र चांगला जजमेंटने फटका खेळलाय. अगदी बॅटला चांगल्या रीतीने ब्रश झाला मिडल ऑफ द. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडू मध्ये डॉन मात्र आपली दावेदारी पेश करतील का. मोठ्या फटक्यांची इथे खेळी पाहायला मिळाली खोंडेवाडीच्या फलंदाजांकडून. येईल तो फलंदाज मोठे फटके खेळत होता. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेन बॉलला चांगल्या रीतीने पिक केलं होतं. इथे मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र पिक करू शकला नाही आणि बॅटीला ब्रश करून हा चेंडू निघून गेलाय असे पंच आम्हाला सांगतायत. 4 धाव. धावफलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय मोठी धाव संख्या जोडण्यात यश आलं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली जजमेंट पाहायला मिळते. जिथे एक टप्प्याने चेंडू निघून गेला असता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि ह्या चेंडूवरती धावा मिळाल्या 2. चोवीस धावांवरती खेळतो. वैयक्तिक धावा डॉनच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र पुन्हा एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न
आणि दुसरी देखील पूर्ण वही धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 या अंकावरती आणि 65चा लक्ष्य असेल 24 चेंडूमध्ये मोरेवाडी संघासमोर. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला.
फलंदाजींच्या माध्यमातून आणि ते मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. समोर फलंदाज आहे सुरेश. तिथे मात्र अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सुरेश मात्र विश्वास ठेवत नाही सिंगल आणि डबल मध्ये. याला मात्र विश्वास आहे चौकार आणि षटकारासाठी. आणि पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. ते मात्र पुन्हा पुढचा चेंडू मात्र पुन्हा निर्धाव खेळून बसलाय. ते मात्र बॅटची कडा घेतले. माघारी परतावं लागेल. ज्याच्यावरती जबाबदारी होती मोठ्या फटक्यांची तो मात्र माघारी परतलाय. अगदी मोठं लक्ष होतं. त्या लक्षाला मात्र कुठेतरी ठेवायचं होतं, कारण आपल्याकडे तितकीशी फलंदाजी नाहीये. अगदी स्वतःच्या जबाबदारीवरती कुठेतरी या सामन्याला खेचून आणायचा होता, परंतु अगदी स्वतःवरती नाराज असेल. 3 चेंडू खेळत असताना कुठलीही धाव मात्र संघासाठी जुळू शकला नाही आणि मात्र जड पावलाने माघारी परततोय. आता मात्र सुरेशची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती उमेश देखील हा चेंडू निर्धाव खेळतोय. ज्याने आपल्या फलीतून संघाला चांगली कामगिरी करून दिली नाही तो मात्र गोलंदाजीच्या जोरावरती मात्र चांगली कामगिरी करतोय आणि 4 चेंडू निर्धाव फेकण्यास सफल झालाय. अगदी विकी हा गोलंदाज सफलतापूर्वक कामगिरी करत असताना इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतायत. अगदी हलगर्जीपणे पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. लेग ब्रेक चेंडू फेकला होता. चेंडू पडताक्षणी काहीचा बाहेरच्या दिशेने वळून घेतोय. अगदी बाहेर चेंडूला ठेवलं होतं आणि तेच मात्र पंचांच्या लक्षात आलं का हा फलंदाजाच्या शरीरापासून आणि फलंदाजीपासून रडारपासून काहीसा दूर असलेला चेंडू आणि ह्या चेंडूला मात्र खराबची घोषणा व्हाईटच्या घोषणेत इथे मात्र संघाचं खातं उघड झालंय 4 चेंडू नंतर. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू. पंच आमच्याकडे वळतील तिकडे जोरदार अपेल व पंच आमच्याकडे वळून सांगते पुन्हा खराब चेंडू आहे. अति सुंदर 4 चेंडू हाताळल्यानंतर शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी अजूनही एक्स्ट्राचे 2 चेंडू फेकलेत अवंतर स्वरूपात. आता मात्र फुलटॉस दुसरा चेंडू होता. चेंडूला चांगल्या रीतीने डोलवता आला असता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता, परंतु बॅटवरती व्यवस्थितरित्या चेंडू आला नाही आणि या चेंडूवरती मात्र कार्पेटच्या साहाय्याने गेलेल्या चेंडूवरती 1 धाव मात्र नोंदवली जाईल. 1 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोचलाय. 3 या अंकावरती 65चा लक्ष्य गाठण्याला अजूनही 62ची गरज असेल येणाऱ्या 19 चेंडू मध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतली. अगदी फसवा चेंडू होता. पंचांनी मात्र फिंगर अप केले आणि शतक संपल्याचा देखील इशारा केलाय. 1 षटकाच्या
या क्लायमेटमध्ये प्रत्येकाला एक शरीरामध्ये आलस निर्माण होतो आणि तो आलस मात्र दूर करून ह्या दोन्ही फलंदाजांना मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशक्य असा पाठलाग सहजरित्या काबीज करतील का? त्यासाठी ह्या षटकामध्ये कमीत कमी 24 ते 25 धावा कुटाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला महेश हा गोलंदाज. त्याने मात्र पहिल्या चेंडूवरती खर्च केले 1 धाव. आता मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही चुकी ह्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळणार नाही आणि माघारी परतावा लागेल. अगदी जगदीश मात्र माघारी परतला. जगदीशची जागा भरून काढण्यासाठी गेला नौका फलंदाज खेळपट्टीवरती परेश. परेश मात्र छोटा पॅकेट आहे, बडा धमाका आहे. सरावाला गेल्यानंतर अगदी आगळी वेगळी फलंदाजी करतो. मोठमोठे फटके मात्र सहजरित्या खेळतो टायमिंगच्या जोरावरती, आणि ती मात्र इथं टायमिंग दाखवावं लागेल या फलंदाजाला. इथे मात्र अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू खराब आहे, वाईड आहे, आणि वाईडच्या घोषणेने 1 धाव मात्र धावफलकावरती मोफतची फुकटची धाव मात्र संघाच्या खात्यात जोडली जाईल. महेश मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा आता मात्र कुठलीही घाई गडबड न करता परेश हा फलंदाज सरळ चेंडू सोडून देतोय यष्टी रक्षकासाठी, आणि पुन्हा येतोय तो हा व्हाईटचा इशारा. महेश मात्र चांगली फलंदाजी करून गेला. एकच चौकार ठोकला होता महेशने. आता मात्र चेंडू उडवला, तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे 1 धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती समाधान मानलाय आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले उमेश या फलंदाजाने. पुढचा चेंडू खेळेल उमेश महेश या गोलंदाजाचा. फुलटॉस पतीचा चेंडू इथे मात्र अगदी बाईच्या स्वरूपात बॅट कट. धन्यवाद. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकाला चकवत असताना निघून गेला सीमा लगेच. जाऊन पोचले 11 या अंकावरती. आता मात्र महागडा अगदी मोठं लक्ष आणि त्याच्यावरती कुठलीही कामगिरी आपल्याला पाहायला मिळत नाही. आता मात्र पुन्हा आता मात्र आपण टप्प्याचा चेंडू होता, चेंडू मात्र खालीच राहिला. पुन्हा बॅटची कडा घेतली, लेग स्लिप मध्ये चेंडूला अडवला गेलाय आणि षटक संपलाय. पंच षटक संपलाय. पहिला सिंगल घेतली, त्यानंतर विकेट, त्यानंतर सलगचे 2 व्हाईट, तिसरा चेंडू सिंगल, त्यानंतर चौकार आणि सलगचे आता 2 निर्धाव चेंडू आले. षटक संपलाय. उन्हाचा तडाखा. पंच मी सांगलं होतं या शरीर थोडा सुस्तावतो, शरीर सुस्तावल्यानंतर दिमाग तेवढा काम करत नाही.
भगवान शेठ आता लिंबू पाणी पुरवतील पंचांना. अगदी गरज देखील आहे. आज वातावरण इतका खराब आहे. आजचं वातावरण अगदी मंद वातावरण आहे. मंद वातावरणामध्ये फलंदाजी तितकी साजेशी होणार नाही. जो फलंदाज ह्या क्लायमेटमध्ये चांगली कामगिरी दिसेल तो उत्तम दर्जाचा फलंदाज मात्र असेल. तिसरा गोलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय हर्ष. अगदी शरीरामध्ये तितकासा जीव नाही असं वाटत होता का चेंडू वेग नसेल चेंडूमध्ये, परंतु वेगवान चेंडू मात्र फेकला जातो या गोलंदाजाकडून. आता मात्र हलक्या मंद गतीचा चेंडू फेकला जातोय. तिथे मात्र कुठलाही संपर्क नाही चेंडू आणि फलीचा आणि निर्धाव चेंडूची सांगता वारंवार. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय. सर्वांच्या चेंडूवरती आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. इथे मात्र फटका खेचायच्या नादामध्ये इथे मात्र झेलबाद झाला. यष्टीरक्षकाने कुठलीही चुकी केली नाही आणि माघारी परतावं लागेल या फलंदाजाला आणि त्याची विपक्षात 5 खडकवाडी. फलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. खेळपट्टीवरती पाहायला मिळेल अगदी छोटा पॅकेट बडा धमाका कृष्णा. आता मात्र आलाय. आल्या आल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. एक टप्प्याने चेंडूला अडवण्यात येईल. तिथे मात्र उचलणार फेक करण्यात दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होईल आणि एक धावेच्या मध्ये धावफलक मात्र 12 या अंकावरती. अगदी बांधून ठेवले, जखडून ठेवले या गोलंदाजांनी. मी आता नको ज्या रीतीने सुरेश आउट झाला आणि तिथे मात्र दडपण मात्र फलंदाजावरती पाहून आला आणि त्यामुळे दडपणाखाली मात्र अगदी खराब कामगिरी वर फलंदाजाकडून पाहायला मिळते. खोंडेवाडी संघ मात्र अगदी आपली कामगिरी चोखपणे बजावत असताना षटक संपल्याचा इशारा येतो. तिसऱ्या षटकाच्या अंती धावफलक अगदी 13 या अंकावरती जाऊन राहिलाय. अजूनही 6 चेंडू. क्रिकेटच्या अशक्य आहे आणि पहिला चेंडू येतोय. चेंडू जाईल समालोचन कक्षाच्या वरती. भूक लागली रे. नवीन जुना चेंडू द्या. पंच तुमची चेंडू असेल तर द्या जुना. तैनात आहेत. कामगिरी मात्र आपली चोख बजावत असताना चेंडू त्वरित मैदानात पोहोचला. आता मात्र पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विकीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीच्या जोरावरती 2 विकेटची कमाई केली. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि चांगल्या त्याला देखील साथ देत असताना आता मात्र रोशन नौका फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय. आता मात्र चेंडूला उडवला एक टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात, म्हणजे डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता डॉन, त्याच्या हातामध्ये चेंडूला मात्र भिडकावण्यात आला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली
फलंदाजी देखील पाहायला मिळाली जी डॉनच्या माध्यमातून. चोवीस धावांची बहादर खेळी 8 चेंडूमध्ये डॉनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याला साथ देत असताना करण देखील 2 षटकार लगावलेत. 14 धावा कुठल्यात आणि हरिश्चंद्र देखील 17 धावा कुठल्यात हरिश्चंद्रने. परंतु डॉनला लेट संधी 3 चौकार 1 षटकार 2 दुहेरी बॉल पुरवायचा आहे. चेंडू आलाय बघा पाठीमागे. पंच आला. मॅच बॉल देखील आलाय. आता मात्र समोरचा चेंडू सन्मान द्यायचा होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न परंतु कुठलाही संपर्क नाही. चेंडू आणि फलीचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर. शेवटचा चेंडू फुलटॉस तृतीय चेंडू. आता माझा प्रहार चढवलाय ताकदीच्या जोरावरती. पुन्हा विकी हा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कुठली धाव घेणार नाही कारण सामना मात्र खूप दूर आहे आणि सामना इथे मात्र पराभव होतोय. मोरेवाडी हा संघ विजय होतोय. खोंडेवाडी संघ दोन्ही संघाचे गोड गोड कौतुक आणि शुभेच्छा आतील पुढच्या सामन्यासाठी खोंडेवाडीला. चला 5 खडकवाडी आपलं क्षेत्ररक्षण